माझ्या आजच्या फार कमी वेळासाठी मी इथे आलो आहे आणि सर्वप्रथम मी आमचे आदरणीय ग्रामगीताचार्य श्री बंडोपंत बोडेकर सरांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. आज मी आपल्यासमोर शुभा टाकलो आहे. ते माझे कडूगोड अनुभव तुमच्या पुढ्यात मांडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पद माझ्या नावाखाली आहे त्या पदावर मी आता काम करतोय. एकंदरीत त्या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणं आणि तुम्ही इथे जे शिक्षण घेत आहात भविष्यामध्ये तुम्हाला अजून काय चांगलं करता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. चराचरात वास करणारी श्री गुरुशक्ती मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन मंदिर असून तर गुरुजी महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली अशी आमची वरभूमी कर्मभूमी गुरुकुंज आश्रम हे माझं गाव आणि गेल्या 2.5 वर्षांपासून मी गडचिरोलीमध्ये अतिशय नक्षलग्रस्त भाग आपला आहे, आदिवासी भाग आहे, मागासलेला भाग आहे, भागात मी कार्यरत आहे. आणि आज आपल्या इथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मी इथे आज आलोय. आपल्या समक्ष माझे काही विचार आपल्या पुढ्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला मी माझी ओळख करून देईन की गुरुकुंज मोजरी माझं गाव आणि जसं सरांनी सांगितलं वंदनीय राष्ट्रपती गुरुजी महाराजांच्या विचारांचा वारसा मला लाभला आहे. माझे आजोबा स्वतः महाराजांच्या भजन मंडळामध्ये तबला वाजवायचे आणि माझं गाव गुरुकुंज मोजरीलाच आहे. कुठेतरी ती एक प्रेरणास्त्रोत आहे. तो विचार करून आम्ही पुढे निघालो. माझं शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय अमरावती इथे झालं. मी नवोदय विद्यालयाचं विद्यार्थी जसं आपल्या गडचिरोलीचं बोर्डचा नवोदय विद्यालय आहे. मी 6वी ते 12वी नवोदय विद्यालयामध्ये शिकलो. हे खरं तर माझं आयुष्याला कलाटणी मिळेल असा तो काळ होता. अतिशय खेड्यामध्ये मोजरीमध्ये राहिलो पण नंतर शिक्षण माझं 12वीला नवोदयमधून बाहेर पडलो. मी डॉक्टर आहे, मी फिजिओथेरपिस्ट आहे. सावंगीपैकी वर्धेवर मी फिजिओथेरपी केलं आणि त्यानंतर आयुष्यामध्ये काहीतरी करावं. नेहमीच त्या म्हणलेल्या वाटेवर न जाता आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, या समाजामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे, आपणही या समाजात काही लागतो तिथे लागतो ही एक भावना माझ्या मनामध्ये होती. आणि मग मी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. मी UPSC परीक्षा दिली. 2010ला माझं ग्रॅज्युएशन संपलं. 11-12ला मी पुण्याला गेलो आणि 13ला UPSC मधून ऑल इंडिया रँक 163 असिस्टंट कमांडंट या पदी माझं सिलेक्शन झालं. खरं तर टाळ्या वाजणं किंवा हे बोलणं फार सोपं आहे पण ते पद मिळवण्यासाठी किती मेहनत लागते. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामधून किती असिस्टंट कमांडंट आहे बघा. गेल्या 10 वर्षामध्ये आता माझं सिलेक्शन 2012चं आहे, आता 2022 चालू आहे. 10 वर्षामध्ये किती आपल्या गडचिरोली जिल्ह्यामधून असिस्टंट कमांडंट झाले. हे सांगण्याचं तात्पर्य काय की या स्पर्धा परीक्षा फार कठीण आहे. त्यासाठी त्याची तयारी करावी लागते आणि तुम्ही पण करू शकता. आता तुम्ही ITI इथे प्रशिक्षण घेताय, पुढे तुम्ही जाऊन ग्रॅज्युएशन करा, तुम्हाला चांगल्या संधी आहे. आणि माझं तुम्हाला कळकळीचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं ध्येय बघा. कारण काय आयुष्यामध्ये सहजासहजी काहीच मिळत नाही. आता परिश्रम घ्याल आणि हीच खरी आयुष्यातली वेळ आहे. नंतर मग पुढे काय आधी पश्चाताप शिवाय काही तुमच्या उठत नाही. बाबा म्हणजे म्हणतात ना की शृंखला पायी असू दे मी गीत गतीचे गाई दुःख उधळावा असा आता आसवाना वेळ. म्हणजे आत्ता तुमचा वेळ हा फार महत्वाचा आहे. दिस इज द मोस्ट क्रुशियल अँड व्हेरी क्रुशियल फेज ऑफ युअर लाईफ. क्रिएटिव्ह अँड क्रुशियल फेज ऑफ युअर लाईफ म्हणजे काय की तुम्ही आत्ता तुम्हाला जीवनाला कसं तुम्ही घडवू शकता हे तुम्ही आत्ता तुमच्या हातात आहे. मला बरंच काही सांगता येईल. सुरुवातीला मी माझा प्रवास सांगेन की मी असिस्टंट कमांडंट 2013ला या पदी माझं सिलेक्शन झालं. पहिली पोस्टिंग झारखंडला, दिल्लीला 1 वर्ष ट्रेनिंग. मग झारखंडला होतो जवळपास 3.5 वर्ष. नक्षलवादी भागामध्ये, आदिवासी भाग, अतिशय मागासलेला भाग म्हणजे लातेहार भारतातल्या सगळ्यात मागासलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे लातेहार. आणि त्यानंतर मी काश्मीरला होतो, बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग सारख्या ठिकाणी. आणि आता त्यानंतर मी काश्मीरवरून परत माझी पोस्टिंग आहे ती गडचिरोलीला झाली. हा सुद्धा आपला नक्षलग्रस्त भाग आहे. अतिशय इथे बऱ्याच समस्या आहेत. शिक्षणाच्या बाबतीत मी बघतो गेल्या 2.5-3 वर्षांपासून गडचिरोलीमधला माझा अनुभव सांगतो की शिक्षणाबद्दल उदासीनता नाही आहे पण तेवढे तुम्ही जागरूक नाही. आता ज्या भागामध्ये मी साऊथ गडचिरोली आमचं एटापल्ली, जारामंडी, तिकडे भामरागड साईडला मी माझी ड्युटी झाली.
एकही गावातला एकही विद्यार्थी तरुण मला दिसला की तो शासकीय यंत्रणेमध्ये ॲटलिस्ट क्लास 3 पोस्टला कार्यरत आहे. फार कमी मला शासकीय यंत्रणेमध्ये दिसणार आहे. तर मला फार चांगलं वाटतं की तुम्ही इथे चांगलं शिक्षण घेत आहे. इथं तुम्ही बाहेर गेल्यावर चांगल्या बऱ्याच तुम्हाला संधी उपलब्ध आहे. सांगण्यासारखं बरंच आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला की थोडं आयुष्याबद्दल गंभीर व्हा आणि जे तुमच्या भागातनं आपल्या गडचिरोली जिल्ह्यामधून जे असे अधिकारी झाले असतील, मग MPSC असेल, UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, RBI ग्रेड बी एक्झाम्स आहे, रेल्वे एक्झाम्स आहे, नंतर पोलीस कोणी PSI असतील MPSC मधून किंवा इतर कुठल्या एक्झाम्स आहेत, बँकिंग एक्झाम्स आहे, बँकिंग एक्झाम्समध्ये असतील, त्यासाठी अशा तुम्ही मार्गदर्शन घ्या. अशा चांगल्या यशस्वी जे आपल्या भागातील होतकरू तरुण आहेत त्यांच्या तुम्ही सानिध्यात राहून चांगलं मार्गदर्शन घ्या. आणि खरं तर इथे जे तुमचे शिक्षक वृंद आहे, तुमचा जो स्टाफ आहे, टीचर्स आहे, हे खरं तर कुंभारासारखे आहे. कुंभार काय करतो कोणी सांगेल मला? एका ओबडधोबडची मातीच्या डोळ्याला एका सुंदर शिल्पामध्ये निर्माण करतो. मला असं वाटतं हे आमचे घोडेकर सर आपलं नाव घोडके सर आणि मॅडम आपलं मल्लेवार मॅडम, तिघांचं तुम्ही एका टाळ्यांनी स्वागत करावं की एक कुंभारासारखं तुम्हाला ते घडवलं. त्याचं तुम्ही त्यांची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. म्हणजे आपण एखाद्याला एका घोड्याला आपण तलावापर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्याला शिकू शकतो पाणी कसं प्यायचं, पण पाणी त्याला स्वतःच प्यायचं. आपण त्याला खूप शिकू शकतो. किंवा एखादा असं तो तलावाच्या काठावर बसला असेल आणि म्हणेल की अरे तलावामध्ये खूप मगरी आहे, खूप म्हणजे त्यामध्ये खोल आहे तलाव किंवा अजून काय. एकदा तुम्ही तलावात ज्यावेळी उतरत तुम्हाला कळेल तुम्ही बाहेर बसून कशाला गोष्टी करता. म्हणजे माझ्या सांगण्याचं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुमच्या हातात आहे, तुम्ही जीवन किती चांगलं करू शकता, किती संधींचा तुम्ही सोनं करू शकता, किती संधी तुम्ही ग्रॅब करू शकता. आता आम्ही ज्या भागातून आलो आहे, वंदनीय राष्ट्रपती तुकडोजी महाराज तटामनासे सदा सुखी व भारत देश असं हा म्हणजे विश्वाचं कल्याण करणारा संदेश देणारे आमचे महाराज. या भारत आता बंधुभाव नित्य उसुदे देवर्ष. आपण सगळे वेगळ्या जाती धर्माने आपण दिलेलं आहे, 4 नीतिमूल्य या दिलेल्या समाजामध्ये आपण ज्यावेळी जगतो त्यावेळी मला असं वाटतं की आपलं उत्तरदायित्व काय, सजग जागरूक नागरिक म्हणून तुम्ही त्या आता स्टेजला आहात. मला असं वाटतं की तुम्ही जबाबदारीने वागायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला काहीतरी करायचंय. मी तुमच्यामध्ये मनीषा एक ध्येय चिकाटी तुमच्यामध्ये आलं. आज जे मी पद मिळवलं आहे, ज्या पदावर मी कार्यरत आहे, फार कठीण ही परीक्षा आहे. ही परीक्षा मला असं वाटतं की तुम्ही द्यायला हवी. MPSC UPSC या स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करायला हवी. त्या परीक्षांसाठी काय तुम्हाला मार्गदर्शन हवं, काय माहिती हवी, सरांकडे माझा नंबर आहे, मला कधीही विचारू शकता. आणि जे तुम्ही आता जे शिक्षण घेत आहे, तंत्रशिक्षण घेत आहे, ज्या तुम्ही फील्डला असाल त्यामध्ये पुढे तुम्हाला जर कुठल्या चांगल्या ठिकाणी जॉब मिळेल, जॉब करून सुद्धा तुम्ही या स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता. ग्रॅज्युएशन करून तुम्हाला त्या परीक्षांची तयारी तुम्हाला खूप चांगली संधी. म्हणजे गडचिरोली शहरामध्येच कितीतरी डॉक्टर्स असतील, कितीतरी इंजिनियर्स असतील, वकील असतील, पण किती अधिकारी आहे, IAS अधिकारी किती आहे, IPS किती आहे, किती असिस्टंट कमांडंट आहे, किती DYSP आहे, किती तहसीलदार आहे, अगदी बोटावर मोजण्यात होते. म्हणजे काहीतरी आयुष्यात तुम्हाला मिळवायचं, त्यामुळे तेवढी तुम्हाला प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे. 3-4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगेल मी. एक तर चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न आहे. मी बऱ्याचदा व्यक्तिमत्व विकासात बोलतो. करिअर काउन्सिलिंग आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, बऱ्याच सोशल इश्यूज मला बोलायला मिळतं. तर तुम्ही चांगलं वाचायला शिका. वाचन फार महत्त्वाचं आहे. चांगली पुस्तकं ते ज्यावेळी तुम्ही वाचन कराल तेव्हा तुमचं म्हणजे मला वाटतं नॉलेज, त्याला आपण ॲसिम्युलेशन म्हणतो, ते वाढेल. चांगल्या रिडिंग हॅबिट्स सोबतच रायटिंग स्किल, तुमचं हस्ताक्षर चांगलं असायला हवं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन स्किल. वाचतोय आपण, तुम्हाला चांगलं लिहिता यायला पाहिजे. आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे. एक चांगला वक्ता तुम्ही होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, ज्या फार बेसिक गोष्टी. एक चांगलं वक्ता, एक चांगला लेखक, कुठल्याही क्षेत्रामध्ये या गोष्टी तुम्हाला एक पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला फार महत्त्वाचं असते. आज मी एक अधिकारी आहे, पण मी ज्या शाळेत शिकलो, जवाहर नवोदय विद्यालय अमरावती,
त्या शाळेमध्ये मी सगळ्याच गोष्टींमध्ये पारंगत होतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे की तुमची पर्सनॅलिटी ऑलराऊंडर अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व तुमचं असलं पाहिजे. म्हणजे मी स्काउट्स अँड गाईडमध्ये मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मी एनसीसी मध्ये म्युझिकमध्ये तबला वाजवतो, बासरी वाजवता येते मला, हार्मोनियम, ऑक्टोपॅड, ड्रम सेट हे आवडीचे विषय. चित्रकलेमध्ये एलिमेंटरी इंटरमिडिएट एक्झाम्स मी क्वालिफाय झालो. कुठलीही शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असताना निबंध लेखन स्पर्धा आहे, वादग्रह स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, बऱ्याच स्पर्धा गाजवल्या. खूप चांगले प्राइज मिळाले. आंतरविद्यापीठ स्तराला राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये मला पारितोषिक मिळाले. सांगण्याचा उद्देश आहे की हे सगळं करू शकतो, पण हे सहजासहजी झालं नाही. यासाठी मला योग्य मार्गदर्शन मिळाले, चांगले शिक्षक मला मिळाले. तसं मला तिथे वातावरण मिळालं. म्हणजे 9वी मध्ये मी आई वडिलांच्या छायाचित्रापासून दूर तिथे शिकलो. 6वी पासून 12वी पर्यंत फक्त महिन्याच्या एका रविवारी आई बाबा भेटायला यायचे. तर कठीण जे आयुष्यात फार कठीण काळ बघितलाय. सहजासहजी काही शक्य झालं नाही. मला IAS IPS साठी बरेच प्रयत्न केले. नाही ते मिळू शकलं. असिस्टंट कमांडर झालो. ही सुद्धा एक क्लास 1 ग्रॅज्युएट पोस्ट आहे. तर एक तुम्ही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ज्यावेळी तुम्ही अशा पदावर तुम्ही जाता, तुम्हाला एक चांगली जबाबदारी मिळते. आणि मी सुरुवातीला बोललो की आपणही या समाजात एक केलं लागतो ही भावना तुमच्यामध्ये असेल. आणि तुम्ही प्रामाणिकपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे असं म्हणणार की तुम्ही फक्त MPSC आणि UPSC द्या. तुम्ही ज्या फील्डमध्ये तुमचं ITI झालं, ज्या प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, त्यामुळे पुढे तुम्हाला काय प्रशिक्षण तुम्हाला घेता येईल, त्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून तुम्हाला पुढे कसं जाता येईल, म्हणजे प्रोफेशनल एनहान्समेंट, तुम्हाला प्रगती, तुमची डेव्हलपमेंट कशी होईल हे तुम्ही बघायला पाहिजे. माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी फार संक्षिप्त एक अगदी थोडक्यात तुमच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. 3-4 गोष्टी सगळ्यात मला एवढं सांगायचं आहे की थोडं आयुष्याकडे गांभीर्याने बघा. सगळे एकदम सिरियस झाले. सिरियस म्हणजे गांभीर्याने म्हणजे काय की इतकं माझं भविष्य काय असणार. आता 2022 चालू आहे. 2025-26ला मी स्वतःच्या पायावर उभा असणार आहे का? मला एक चांगला जॉब मिळणार आहे का? की अजूनही मी माझ्या आई वडिलांच्या कामाचा पैसा त्यांचाच म्हणजे ज्यावेळी मला यश मिळालं, एक छोटा मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो की ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं आणि पहिल्यांदा मी ज्यावेळी घरी आलो, जेव्हा माझ्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये मला ती चमक दिसली ना, तो आनंद दिसला ना, ते खरं माझं यश होतं. तर आपल्या आई वडिलांना तुम्ही विचार की कशा परिस्थितीमध्ये ते तुम्हाला शिकवतात. त्यांच्या अपेक्षांचं ओझं आहेच की तुमच्याकडनं खूप अपेक्षा असतील, पण तुमचं काय कर्तव्य आहे? तुम्हाला आई वडिलांसाठी काय करायचं, या समाजासाठी, आपल्या गावासाठी. तुमच्या गावामध्ये आहे. आता मी अधिकारी झालो, माझ्या गावातला माझ्या तालुक्याचा पहिला UPSC मी क्वालिफाय झालो. आई वडिलांना किती अभिमान असतो त्या गोष्टीचा, किती चांगलं वाटत असतं. किती ठिकाणी सत्कार होतात. आता हा भाग वेगळा, सत्कार होणार, लोक आपल्याला खूप रिस्पेक्ट करतात, पण त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत घ्यायची आहे, जी पूर्ण प्रवास आहे, हा प्रवास करून तुम्हाला प्रेरणादायी आहे. तुमचे बरेच प्रश्न असतील तर आता आपण प्रश्न पण घेऊ शकतो, पण मी UPSC MPSC या स्पर्धा परीक्षांबद्दल मला सदैव कधीही मला ॲक्च्युली वेळ नाही. माझा नंबर घेऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून मला तुम्ही बरेच प्रश्न विचारता, त्या परीक्षांबद्दल माहिती घेऊ शकता. आणि ITI झाल्यानंतर पुढे काय, थोडं ध्येय उंच बघा. मला आठवतं मी ज्यावेळी शाळेत होतो, माझे इंग्रजीचे प्राध्यापक होते जोशी सर. ते म्हणाले की चेतन, तुला जर पर्वताच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर तुझी नजर कुठे असावी? मी म्हटलं सर, मला तिथे जायचं, मी पहाडावर टोकाकडे बघतो. सर म्हणा, नाही, तुझी नजर आकाशाकडे असावी. हे सांगण्याचा उद्देश आहे की आयुष्यामध्ये उंच ध्येय बघा. आणि सहजासहजी आयुष्यात देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आज मी क्लास 1 अधिकारी म्हणून तुमच्यासोबत उभा आहे. यामागे बऱ्याच प्रयत्न आहे, बरेच आम्ही अपयश पण पदरी पडले. न खचता, न डगमगता, स्वतःचा विश्वास न ठेवू देता आम्ही प्रयत्न करत राहिलो. आणि हा असा सगळा प्रवास आहे. माझे काही अनुभव आहेत. मी काश्मीरला होतो, झारखंडला होतो, किंवा मी बऱ्याच ठिकाणी माझ्या ज्या ड्युटीमधून आतापर्यंतच्या माझ्या या सर्व्हिसमध्ये मला जे अनुभव आले ते लेख मी बोडेकर सरांकडे देतोय. आवर्जून तुम्ही ते लेख वाचा. नक्की तुम्हाला त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल. कारण काय की विना करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याने हात घ्यावे.
ते लेख देण्यामागचा हा उद्देश आहे की त्यातून तुम्ही काहीतरी घ्यावं. तुमच्या आयुष्यामध्ये 1% जरी थोडा सकारात्मक बदल होईल तर मला असं वाटेल माझं इथे येण्याचं माझं सार्थ झालंय. माझ्या भावना समजून घ्या. कदाचित असं वाटतं की कोण आले आणि काय आपल्याशी बोलतात, पण माझी धडपड आहे, ही धडपड आहे. आणि कुठेतरी ही आमच्या महाराजांची शिकवण आहे. मी जिथे कुठे जातो, मी स्वतःहून आता ज्या भागामध्ये मी होतो तिथल्या प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेमध्ये मी स्वतः जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलं. विशेषतः 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांना आम्ही लायब्ररी ओपन केली. सर जवळपास 80-90 पुस्तकं आम्ही तिथे जारामंडीला त्या आम्ही आश्रमशाळेमध्ये त्या ग्रंथालयात तिथे दिली. सांगण्यासारखं बरंच ते आहे. माझा जर केवळ 8 वर्षांचा प्रवास सांगितला तर 2 तास लागतील मला. अगदी सीमेवर -20 ते -20-25 डिग्री टेम्परेचर सीमॅटिक ठरव. फ्रीजमध्ये बर्फ किती सेल्सिअसला बर्फ म्हणतो पाणी. आम्ही -25 डिग्री मी टेम्परेचर फेस केलं. अगदी हाडाला पोचणारी थंडी, बोन फ्रीजिंग टेम्परेचर 13,000-14,000 फुटांवर काश्मीरला मी होतो. तिथले अनुभव किंवा नक्षलवादी भागामध्ये अहोरात्री कधी मी मैलोपती पायपीट जंगलातून रस्ते घालणे, दगडं, झाडं झुडपं, पहाड, दरी, नदी नाले त्यातनं वाट काढत आम्ही कितीही अशा आयुष्यामध्ये आत्महत्या ड्युटी केली असेल. अनंतनाग सारखा इतका आतंकवादी जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये तिथे सुरक्षा करताना किती वेळा आमच्यावर दगडफेक झाली, फायरिंग झाली. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी तुम्ही काम करता तेव्हा आजचा जो तरुण वर्ग आहे ना, नेहमी का सांगतोय, आजचा तरुण वर्ग हा स्वकेंद्रित झालाय, सेल्फ सेंटर्ड झालाय. तो सेल्फ सेंटर म्हणजे काय की मला चांगली नोकरी पाहिजे, मला चांगली नोकरी मिळेल, मी चांगलं घर बांधेल, चांगला बंगला घेईल, गाडी घेईल, हे एवढं माझ्यापुरतंच सीमित आजचा तरुण वर्ग आहे. मी ज्या ज्या ठिकाणी बोलतो माझा पोटतिडकीने प्रयत्न असतो की आजच्या तरुणांमध्ये देशभक्ती, देशप्रेमाची काहीतरी भावना रुजवणार. की केवळ मी आणि माझं म्हणण्यापेक्षा या अनुभव अस्पष्ट या सगळ्या तुमच्या या जगामध्ये तुमचा देश तुम्हाला स्पष्ट दिसतो. माझा देश, त्या देशासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ज्या सर्व्हिसमध्ये मी आहे, ज्या भागामध्ये मी काम करतोय, कुठेतरी या देशाचे जे दुश्मन आहेत, आतंकवादी असो, नक्षलवादी असो, उग्रवादी असो, या सगळ्यांच्या आम्ही कठोरपणे आमची ड्युटी आम्ही बजावत आहे. आणि अतिशय कर्तव्यनिष्ठ, तडफदार, एक संवेदनशील अधिकारी होण्याचा माझा प्रयत्न असतो. आतापर्यंतच्या अनुभवामध्ये जे काही अनुभव मी तुमच्या पुढ्यात मांडले, शेवटी एवढंच म्हणेल की मंजिलें उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सो थँक्यू व्हेरी मच. सरांचा परत एकदा मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली. आणि कुठेतरी आता आम्ही सरांचा माझा काय संबंध आहे, एकच दुवा आहे, तो म्हणजे राष्ट्रदत्त तुकडोजी महाराज. मी गडचिरोलीला आलो, पहिल्यांदा त्यांना फोन केला की सर माझी पोस्टिंग गडचिरोलीला झाली आहे आणि मी एकदा त्यांना भेटायला आलो होतो, तेव्हा बहुतेक विद्यार्थी सुट्टीवर असतो. आणि आज कुठेतरी समाधान आहे की या देशासाठी काहीतरी करतोय, एक जबाबदार पद मला मिळालं, या समाजासाठी काहीतरी करायला मिळतं. आणि अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, अजून बराच आयुष्यामध्ये काही कमवायचं आहे. आणि ती विचार घेऊन पुढे चाललो. आज कुठेतरी मी या इथे तुमच्याशी मार्गदर्शन करायला मी इथे आलो. तुम्हाला जे पण काही प्रश्न असते तुम्ही एक 5 मिनिटं आपण घेऊ. जर काही मनात तुमच्या प्रश्न असतील तर आपण नक्की त्यांचं मी निवारण करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझा या आता जे पण मी काही 15-20 मिनिटं जे काही मी तुमच्याशी वक्तव्य तुमच्या पुढ्यात मांडलं, ती कवितेने शेवट करेन. फार आवश्यक आहे ती कविता. मला नेहमी जेव्हा मी खचून जातो, माझ्या डोळ्यासमोर अंधार दिसतो, मला असं वाटतं की सगळं संपलं आहे, तेव्हा मी कविता त्यात ओळी मी स्मरण करतो. ती कविता आहे पंडित हरिवंश बच्चन यांची, कोशिश करने वालों की हार नहीं होती. ऐकली आहे कविता तुम्ही? लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ते दीवार पर 100 बार फिसलती है. मुंगी बघितली ना? नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ते दीवार पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना न कभी करता है, मेहनत उसकी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती.
नदीमध्ये गोताखोर जातो ना, डूब किया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खालिया तोड़ कर आता है, मिलते ही नहीं मोती सहज गहरे पानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। शेवटच्या ओळी आहे फार महत्त्वाच्या की असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रहे उसे सुधार करो, क्या कमी रही उसे देखो, टटोलो, सुधार करो। जब तक सफल न हो नींद चैन को जागो। जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही झोप विसरून झाला पाहिजे। जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडकर भागो। हे जे संघर्ष आहे हा संघर्षच आहे आपला, प्रत्येकाचा वेगवेगळा संघर्ष असतो। हा संघर्ष तुम्हाला पुढे चांगल्या पदावर चांगल्या स्थानी तुम्हाला घेऊन जाईल। संघर्ष का मैदान छोड़कर भागो मत, कुछ की बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज काही वेगळं ऐकायला मिळालं असेल आणि केवळ 15 मिनिटांमध्ये त्यांनी आपला जीवन प्रवास आणि आजच्या काळाच्या समस्या, आपल्या समोरची आव्हानं या संदर्भात अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिली। त्यांनी 1-2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की ज्या मळलेल्या वाटा आहेत त्या वाटाने न जाता वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि हेही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये किती CRPF कमांडंट झाले, की किती लोक PSI झाले, किती नायब तहसीलदार झाले। ही संख्या फार नगण्य आहे, कमी आहे। ही संख्या वाढू शकते जर तुम्ही प्रयत्न केला तर। म्हणजे काय केलं पाहिजे, आपण ध्येयवादी बनलं पाहिजे आणि प्रयत्नवादी बनलं पाहिजे। पण आपल्याकडे बहुतेक काय सगळेच नाही, काही काय करतात, याला खरा भेटला तर खाऊन टाकतात। बसण्या म्हणते मला खरा खायचा नाही, तंबाखाच्या आधी जायचं नाही। पण आपले पोरं असे आहेत, भेटला खरा खाऊन, त्याचे पोरं रस्त्यात भेटला सर कुठं चाललंय म्हणजे काय, ते बंद करायला पाहिजे।